नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. माझं नाव प्रवीण अग्रवाल. मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं. साहेब आपलं पूर्ण नाव काय? दत्तात्रय धोंडबाराव इंगोली. दत्तात्रय धोंडबाराव इंगोले साहेब. राहणार कुठले? कुरुंदा. तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. बरोबर आहे. हो. आणि हे क्षेत्र कशाचं आहे बरं? हे पहिलं बरू घेतलेलं आहे. बरू. आणि आता केळी लावली. केळी. किती एकर आहे पूर्ण क्षेत्र? हे 1.5 पाऊण 2 एकर आहे. आणि कोणत्या गावचं शिवार आहे? हे सोमठाणा शिवार आहे. सोमठाणा शिवार आहे. बरोबर आहे. हो. चालतंय. तर आज आपण दत्तात्रय इंगोले साहेबांच्या सोमठाणा या गावच्या शिवारामध्ये त्यांच्या 1.5 एकरच्या केळीच्या प्लॉटमध्ये आज आलेलो आहे. बरोबर आहे. तर सर मला एक सांगा, या केळीची लागवड कधी केलेली आपण? 8 जुलै 2024 रोजी. बरोबर आहे. आजची डेट काय सर? आज 21 सप्टेंबर. 21 सप्टेंबर म्हणजे जवळपास 2 महिने 13 दिवस या प्लॉटला झालेले आहे. बरं, 2 महिने 13 दिवस झालेले तर 2.25-2.5 महिन्याची प्लॉटची आत्ताची कंडिशन तुम्हाला कशी वाटते? समाधानकारक आहे? नाही, समाधानकारक नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, याला तुम्ही काय काय वापरलेलं साहेब? त्याला 2 ड्रिचिंग झालेली आता. 2 ड्रिचिंग कशाच्या? रासायनिक? याच्या सेंद्रिय आपल्या रासायनिकच्या 2 ड्रिचिंग. आणि डोस वगैरे, खत वगैरे काय दिला? खताचे 2 डोस दिलेले. खताचे 2 डोस. म्हणजे याची वाढ नसताना पण तुम्ही तेवढं ट्रीटमेंट त्याचं केलेलं आहे, तरी पण तुम्हाला समाधानकारक अशी वाढ भेटलेली नाही. म्हणा असं तर पाण्याचा हे होईना झालाय. बरोबर आहे. बरोबर नाही, त्याच्यानं वाढ काय. तर आज मी आणि आमच्या कंपनीचे सिनियर फाउंडर जे की दारेफळ इथून आलेले आहेत, सोपान काका भालेराव साहेब. बरोबर आहे. तर आज तुम्हाला आमच्या नेक्सस रिव्होल्यूशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीची आम्ही तुम्हाला अमेझिंग असणारी, म्हणजे चमत्कारिक असे रिझल्ट असणारी आज तुम्हाला किट द्यायलो. बरोबर आहे. आजच्या डेटमध्ये तुम्ही याला जवळपास याच्यामधून हे 1.5 एकरचं क्षेत्र आहे, तर 1 एकरचं क्षेत्र तुम्ही आता ड्रिचिंग करणार आहे आमचं. बरोबर आहे. तर ड्रिचिंग करणार आहेत. मामा आपलं नाव काय पूर्ण? नाथा शंकर इंगोले. नाथा शंकर इंगोले. तुम्ही पण राहणार कुरुंद्याचेच? सोमठाण्याचे. बरं बरं बरं. आणि तुम्हाला आता आमच्या या ड्रिचिंग मधून अपेक्षित रिझल्ट काय हवा आहे तुम्हाला? वाढ हो अशी आम्हाला इच्छा आहे. बरोबर आहे. म्हणजे रासायनिकवर एवढा खर्च करून समाधानकारक वाढ नाही आपल्याला हवा तशी हे असली भेटली नाही आपला रिझल्ट. बरोबर आहे. म्हणूनच तुम्ही आमची जैविक आणि सेंद्रिय मध्ये अमेझिंग असणारी अशी नेक्सस रिव्होल्यूशनची किट वगैरे घेतली, बायो किट. बरोबर आहे. आता या किट मध्ये कसं आहे, 2 ड्रिचिंग 4 फवारण्या आहेत. आणि तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मी तर म्हणतो याच्यामध्ये 1 ड्रिचिंग आणि 2 फवारणी, म्हणजे त्याच्यामधून 1 पोंगावरणी करायची आहे आणि 1 फवारणी घ्यायची आहे. तुम्हाला येत्या 10 ते 12 दिवसामध्येच तुम्हाला रिझल्ट, अपेक्षित रिझल्ट तुम्हाला कळून चुकेल. बरोबर आहे. चालतंय. आणि तसेच आमचे सोपान काका वगैरे पण आलेले आहेत, त्यांचे हे सहकारी आहेत इंगोले साहेब. बरोबर आहे. यांच्या माध्यमातून आम्ही यांना अमेझिंग रिझल्ट असणारी नेक्सस रिव्होल्यूशनची बायोकिट आज तुम्हाला देत आहोत. चालतंय. इथून तुमच्याकडून एक 1.5 महिन्याचा वेळ मागून घेतो साहेब, कारण ट्रीटमेंट आपलं 1 महिन्याचं आहे. तिथून एक 10-12 दिवस गेले म्हणजे 1.5 महिन्याचा प्लॉट झाला की त्यावेळेस आपण परत येऊ. म्हणजे हा आजच्या कंडिशनला, आजच्या तारखेनुसार 2 महिने 13 दिवसाचा प्लॉट आहे. बरोबर. इथून 1.5 महिना पुढे घेऊ आपण. चालतंय. पुनश्च एकदा असाच व्हिडिओ घेऊ आणि त्यामध्ये तुमची प्रतिक्रिया जाणून घेऊ की या प्लॉटला रिझल्ट तुम्हाला समाधानकारक, अपेक्षित असा समाधानकारक रिझल्ट भेटला का नाही. बरोबर आहे. पिकाची कंडिशन दाखवतो. आणि आता जवळपास पीक आहे, कोणतं आहे टोंगळ्यापर्यंत, कोणतं टोंगळ्याच्या खाली पण आहे. बरोबर आहे ना. नमस्कार साहेब. नमस्कार. माझं नाव प्रवीण अग्रवाल. मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं. सर आपलं पूर्ण नाव काय? दत्तात्रय धोंडबाराव इंगोली, राहणार कुरुंदा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. बरोबर आहे. आज आपण दत्तात्रय इंगोले साहेबांच्या केळीच्या 1.5 एकरच्या प्लॉट मध्ये आज आलेलो आहे. बरोबर आहे साहेब. आणि हे शिवार कोणत्या गावचं आहे? सोमठाणा गावचं शिवार आहे. तर या केळीची लागवड कधी झालेली होती? 8 जुलै 2024 रोजी या केळीची लागवड झालेली होती. आणि मी तुमच्याकडे ज्यावेळेस आलो त्यावेळेस औषध द्यायला आलतो. आमच्या नेक्सस रिव्होल्यूशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीची ॲग्रो बायोकिट देण्यासाठी तुम्हाला आलतो. तो दिवस आणि ती तारीख आठवण आहे सर?
आपल्याला? हो 21 सप्टेंबर 21 सप्टेंबर 2024 रोजी हो. तुम्हाला या केळीसाठी 1 हो. एकर साठी तुम्हाला एक ॲग्रो बायो किट दिली होती नेक्सस हो. रिव्होल्यूशनची. हो आणि त्यावेळेस आपल्या केळीची वाढ किती होती सर? काय नाही टोंगळे आहेत कधी टोंगळ्या इतकाली, काही काही टोंगळ्याच्या खाली पण खाली होती. होती, हो. बरोबर आहे. हो. आणि दीड त्यावेळेस तुम्ही दीड तो प्लॉट 2 महिने 13 दिवसाचा प्लॉट होता. बरोबर आहे. हो हो त्या 2 महिने 13 दिवसाच्या प्लॉट मध्ये तुम्ही रासायनिक खर्च केलता. हो बरोबर आहे. 2 डोसेस झाले 2 डोस झालत्या, हो. खताच्या 2 डोस झालत्या, हो. 2 ड्रिचिंग झालत्या ड्रेसिंग झाले आणि अपेक्षित तशी वाढ तुम्हाला भेटली नव्हती. हो नाही अपेक्षित तसा रिझल्ट तुम्हाला भेटला नव्हता. नाही बरोबर आहे. आजची तारीख काय आहे सर? आज आहे 1 डिसेंबर 1 डिसेंबर 2024 रोजी आज आपण रिझल्टचा व्हिडिओ काढतोय. बरोबर आहे. हो म्हणजे 21 सप्टेंबर ते 1 डिसेंबर म्हणलं तर 2 महिने 10 दिवस झाले. हो. बरोबर आहे. हम्म. म्हणजे पहिलेच्या 2 महिने 13 दिवसापेक्षा या 2 महिने 10 दिवसामध्ये हो. आपल्या या केळीची वाढ कशी वाटते आणि विकास काय भरपूर वाटते प्रमाणात प्लॉट आहे मध्ये? भरपूर आहे वाढ कशा कशामध्ये बदल दिसायला तुम्हाला? नाही शायनिंग चांगली आहे वाढ आहे भरपूर बरोबर ग्रीप आहे समजा आणि जवळपास टोंगळ्यापर्यंत तुमची केळी होती. आज हा. जवळपास 7-8 पटीनं वाढ झालेली आहे हो, तुमच्या हो. झाडाची. हो हा? हम्म. जवळपास 10 ते 12 फुटापर्यंत वाढ झाली. हो बरोबर आहे. हो आणि त्यावेळेस आमचे मामा पण होते. यांनीच ड्रिचिंग केली. मामा आपलं नाव काय? नाथा शंकर इंगोले. नाथराव शंकर इंगोले. हे पण आपले ड्रिचिंग वगैरे यांनीच केलेली आहे. बरोबर आहे. हो. मामा तुम्हाला रिझल्ट कसा वाटतंय? काय चांगलं वाटलं. एकदम चांगला आहे ना? हो कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट आहे हो आणि सगळ्यात महत्वाचं मनासारखा रिझल्ट आहे. हम्म. बरोबर बरोबर आहे. हम्म. आणि तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं जे अपेक्षित रिझल्ट तुम्हाला पाहिजे हम्म. ते नाही भेटलं तरी तुम्ही सांगायचं आणि भेटलं तर सांगायचं. हा आता किती 2 महिने 13 दिवस होते आपले पहिले होते ना हो हो त्याच्यामध्ये 2 डोस झाले बरोबर आहे. आणि आता हे 2 महिने 10 दिवसामध्ये आता 1 डोस आता नेमकी टाकली नेमकीच टाकली. हो. म्हणजे आमच्या ड्रिचिंग किट वरच एवढा प्लॉट हो, डेव्हलप हो, झाला आहे. हो. बरोबर आहे. हो. तुम्ही समाधानी आहात काका? हो ना बरोबर बरोबर आहे. फक्त याला आता पोटॅश आणि युरिया हा. एवढंच आम्ही एक ड्रिचिंग केलेली बरं बरं बरं. हा. आणि तसेच आमच्या सोबत एक प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी सर आपलं नाव काय? दिगंबर धोंडबाई इंगोले. दिगंबर धोंडबा इंगोले साहेब हे इंगोले साहेबांच्या बंधूच आहेत हा. है ना? हम्म. चालतंय. तुम्हाला रिझल्ट एकदम समाधानकारक आहे. हो, हो. आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय याबाबत नाही. बोलू शकता? किट घेतल्यामुळे त्याच्यापासून व्यवस्थितशीर वाढ आणि हे चांगलं आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं कमी खर्चामध्ये हो. सपोज रिझल्ट चांगले पाहिजे असतील तर तुम्ही एकदा नेक्सस रिव्होल्यूशनची किट वापरा हो. असं तुम्ही इतर शेतकऱ्यांना हो सांगणार ना बोलसाल. हो बरोबर आहे. हो सेंद्रिय चालतंय. भेटायला ना आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचा रिझल्ट एकदम चमत्कारिक आहेत ना हो साहेब? हो है ना? हम्म. चालतंय. हो. एकदा प्लॉटची कंडिशन दाखवतो. हम्म. हे पेंदे पण बघा आणि पिल्लू पण बघा तुम्ही. हे पिल्ल पण 4-4, 5-5 पिल्ल पण आली. यंदा जर ठोकर झालं तर मला गर्भामध्ये कंबर ठोकर होती. बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद हो.